तेजस, तेजस, तुला तो अभिच्या पीसीचा पासवर्ड माहिती आहे का रे? आपल्याला तो पीसी लगेच स्टार्ट करायचा आहे. उद्या तो अभिच्या जागेवर एक नवीन कर्मचारी येणार आहे, तर प्लीज बघ काहीतरी करून. हो सर, मी लगेच अभिला कॉल करून विचारतो. त्यालाच माहीत आहे पासवर्ड. हां, कर तेवढं, बघ काहीतरी. कोणाचा फोन आहे आता? उठले का शेठ? 12 वाजेपर्यंत कोण झोपेत असणार आहे? अरे मजाक केली रे. दिलं का रूमचं भाडं? हां, कालच देऊन टाकलं. तू मला पाठवल्याबरोबर मी त्या रूम मालकाला ट्रान्सफर करून टाकलं. दादा चाल ना लवकर, ते पोरं मला कवायचे बोलत आहे. तू खेळतोय का नाही? ऐ तेजा, लवकर सांग काय काम होतं. मला क्रिकेट खेळण्यानंतर. क्रिकेट खेळतो की काय तू? आणि ते पण लहान मुलांसोबत? माहीत आहे तुला काही काम वगैरे नाही आहे, पण क्रिकेट? मला वाटलं तू नवीन काम शोध असशील काहीतरी. पण तू तर रिकाम्या चौकशा नको करू. काय काम होतं ते सांग आधी. अरे तू त्या पीसीवर काम करत होता ना, तिथे कोणीतरी नवीन कर्मचारी येणार वाटतं. तर तुझ्या त्या पीसीचं पासून सांगतो का? त्यात काही महत्त्वाच्या फाईल्स आहेत. ओ अच्छा, म्हणजे माझ्या जागेवर नवीन कर्मचारी आला सुद्धा. हे तर 5G पेक्षा फास्ट आहे रे. म्हणजे कालच मला काढून टाकलं आणि उद्या नवीन जॉईनिंग सुद्धा. मला तर वाटतं याच्या आधीपासूनच प्लॅनिंग होता मला काढून टाकण्याचा. दादा चालणार आहे लवकर. ए थांब रे, हे घे पकड. ते जाऊ दे, तू पासवर्ड सांगा दे मला लगेच. ए मी काय आता तिथला कर्मचारी नाही आहे काय? हां, त्यामुळे ते तुमचं ते ऑफिसची कामं तुम्ही पाहत बसा आणि मला या ऑफिसच्या कामाबद्दल कॉल नको करत जाऊ काय. आणि माझ्या पासवर्डमुळे तुमचं काम अडलं आहे ना, तळू देत. आणि तू कशाला रिकामं टेन्शन घेतो रे या गोष्टीचं? तो उद्या येणारा नवीन कर्मचारी आणि तो बॉस पाहून घेईल त्याचं. तू काय 5-5 मिनिटात हायपर होतो रे? शांततेत सांगता येत नाही तुला या गोष्टी? ए मी काय म्हणतोय तुला, तो उद्या येणारा कर्मचारी तो पाहून घेईल. अरे तू माझा मित्र आहे रे अभि, म्हणून सरांनी सांगितलं मला. सर लायकी आहे का त्या याची सर म्हणायची? तुला कामावून काढून टाकलं, मला नाही. मला त्याला इथे सरच म्हणावं लागेल. बरं तू पासवर्ड सांगणार आहेस की नाही? थांब, थोडं विचार करावा लागेल. करे तेजस, मिळाला का पासवर्ड? हो सर, तोच आहे कॉलवरती. सांगतो तो. एक काम कर, स्पीकरवर ठेव फोन, मला सुद्धा ऐकू दे. अभि सांग मला पासवर्ड, सर सोबतच आहे. हां घे. BHOKATJA@123. जा लगेच फॉर्मॅट करतो पीसी, काही गरज नाही कोणाच्या पासवर्डची. काय रे, कुठं चालला एवढा घाई घाई ना? थोडा वेळ आहे का? हां बोला. तू तर काल म्हणे पूर्ण पैसे देतो, पण फक्त 3,000 रुपये दिले. हां ते काका थोडी अडचण चालू आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी पूर्ण पैसे लगेच देऊन टाकतो तुमचे.
मला माहिती आहे तू पूर्ण पैसे देतो म्हणून. पण माझा मुलगा सांगत होता की तुला कामावरनं कमी करण्यात आलं म्हणून. नाही 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 तसं काही नाही. मीच 2 3 4 5 महिन्यासाठी सुट्टीवर आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही ना? असेल तर सांग. नाही नाही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे काही. बरं मी जाऊ का? काय हो भाजीपाला आणायला एवढा उशीर? अगं लवकरच आलो होतो, पण तो अभि भेटला होता रस्त्यात, त्यासोबत थोडं बोलत बसलो होतो. दिले का त्याने पैसे रूम भाड्याचे? हो, कालच दिले त्यांनी. पूर्ण दिले का त्याने 6,000 रुपये? नाही, पूर्ण नाही दिले, पण 3,000 रुपये दिले. बाकीचे देतो म्हणे. बाकीचे कधी देणार आहे मग? तुम्हीच चढून ठेवलं त्याला डोक्यावर. पूर्ण पैसे देत जा म्हणाव. अगं देईल तो, लहान आहे अजून, एकटा राहतो, काम करतो. आता कामावून काढून टाकलं आहे म्हणे त्याला. आता अशा परिस्थितीत पैसे मागणं म्हणजे आपल्यालाही बरोबर योग्य वाटत नाही. यात बरोबर न वाटायला काय झालं? जॉब त्याचा गेलाय, त्याचा प्रॉब्लेम, आपण काय करू शकतो त्याच्यात? हो ग बाई, जा जा आण चहा ठेव, मागतो मी त्याला पैसे. जा. बर, काय ठरवलं पुढे मग? काय करावं? डोक्यात विचार तर भरपूर आहेत, पण आता कोणता योग्य ठरेल? त्या भरपूरपैकी बघ काहीतरी असं ज्यामुळे तू राहिलेले रूमचे हप्ते आणि रूमचं भाडं भरू शकशील. मजा घेतोस माझी? मजा नाही रे, पण खरंच सांगतोय. काय ठरवलं पुढे तू? मला असं वाटतं की एखादा बिझनेस स्टार्ट करावा. बर, येऊ का मी? दुपारी घेणं चालू केलं वाटतं तू आजकाल. यावेळी मी सिरियस आहे. हां, जरा प्रॅक्टिकल विचार कर ना अभ्या. 4-5 दिवसात तू रूमचं भाडं, राहिलेलं आणि फोनची EMI कसे वर्षीने बघ. मग बघू बिझनेसचं काय ते. तू प्रत्येक वेळेला या गोष्टी टाळतो. तुझं पण बरोबर आहे म्हणा. खिशात 1 रुपया नाही आणि डोक्यात भलतेच प्लॅन चालत आहेत. हां, पण यावेळी मी एक ठरवलं की घरी पप्पाला पैसे मागायचे, म्हणजे तेवढा वेळ मिळतो आणि मग इकडे कुठंतरी छोटं मोठं काम पाहायचं. तू पप्पांना पैसे मागणार आहेस? विसरला? घरी काय सांगून आलतस ते? आणि छोटं मोठं काम? अरे आपण कॉम्प्युटर इंजिनियर आहोत, असं काही काम करू नकोस. आपण करू काहीतरी. विचार थांब. काहीतरी? कालपासून मी सुद्धा हेच सांगतोय की करू काहीतरी म्हणून. हे बघ, मी काही तुझा इथे सल्ला घ्यायला आलो नाही आहे, पण एवढंच विचारतोय की तुझ्याजवळ 100 रुपये आहेत का? असतील तर दे. आहेत माझ्याकडे, पण प्लीज सांगशील मला तू काय करणार आहे ते? तुला काय करायचं रे याचं? तू तुझ्या कामाशी काम कर ना, आणि अजून एक सेविंगसुद्धा कर. झालं ना तयार आहे. चुकी झाली माझी, बस. बरं ऐक, तुझ्याजवळ त्या आपल्या कॉलेजच्या प्रॅक्टिकल आणि प्रेझेंटेशनच्या PDF आहेत का रे? असतील, बघावं लागेल. आणि त्याचं काय आलं बरं का मध्ये आता? फालतू चौकशा नको करू, मला सेंड कर लगेच. आणि कॉलेजच्या प्रॅक्टिकल एक्झाम चालू असते ना सर्व ठिकाणी? हो, पण तुला काय करायचं असं? पुन्हा पेपर द्यायचा की काय? नाही, थोडी मदत करायची आहे. बर, तू करत बस. कोणाची करायची मदत ते. मी चाललो.